तर हे बघा बाळांनो, आज आपण असा एक चॅप्टर घेऊन आलो फिजिक्सचा 10वी चॅप्टर बरं का. 10वी महाराष्ट्र बोर्डचा चॅप्टर आहे हे. 10वीमधलं महाराष्ट्र बोर्डचं चॅप्टर आहे. तर ह्याच्यामध्ये काय आहे, 6वा चॅप्टर आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. म्हणजे लाईटचं चॅप्टर आहे तर आणि फिजिक्सचं आहे. फिजिक्समध्ये येतं हे, इट इज अ फिजिक्स. तर तुम्हाला मी वारंवार सांगतोयच की फिजिक्स को पी फॉर फिजिक्स, पी फॉर प्रॉब्लम, पी फॉर प्रैक्टिस, ये तो है पी 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 पी. लेकिन फिजिक्स को आप पढ़ने से ज़्यादा, प्रैक्टिस से ज़्यादा उसको तुम फील करना शिको. कसं फील म्हणजे कसं, असं मग तुम्ही त्याचं काय म्हणतात त्याला, ते म्हणजे तुम्ही त्याला एहसास करणं शिको. मराठीतला मला काही शब्द आठवत नाही एकदम अचानकचं. तर त्याला तुम्ही फील करा. कसं लाईट असते, करंट असतं, जेव्हा तुम्ही गाड्या वगैरे वापरता, करंट गाड्या वगैरे वापरता, ते सगळं फिजिक्स आहे. फॅनचं वारं घेता, एसीचं वारं घेता, फ्रीजमध्ये थन वस्तू ठेवता खूप खूप दिवसापर्यंत, 2-3 दिवसापर्यंत म्हणा. तर हे सगळं फील करा तुम्ही. तर इट इज अ फिजिक्स, इट इज द फिजिक्स. आणि जेव्हा छोटंसं लागतं का नाही करंट हाताला, तेव्हा आपण बघा कसं लागतं फिजिक्स. तर अशा प्रकारे फिजिक्स आहे. लाईट येते, सूर्याची किरणं पृथ्वीवर येतात. अंधार झालं की रात्री लाईट येते आपली, दिवसा सूर्य असतो, रात्री लाईट असते. तर लाईटचं फिलिंग बघा तुम्ही, की लाईट गेल्यावर कसं होतं त्रास, की समजा लाईट राहील नाही 2-3 दिवस तर किती अवघड होतं. मोबाईलचे बॅटरी डाऊन होतात, सर्व काही डाऊन होतात, तर पाणी राहत नाही घरी वगैरे वगैरे गोष्टी आहेत. तर फिजिक्स को फील करना सीखो. एंड फिजिक्स में क्या रहता है, तो फिजिक्स के अंदर रहता है सेक्शन्स. लाईट सेक्शन आहे, करंट सेक्शन आहे, मॅग्नेटिझम सेक्शन आहेत, असे सेक्शन असतात वेगवेगळे. तर हा जो चॅप्टर आहे बाळानो, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट सेक्शनचा, इतकं चांगला चॅप्टर आहे हे, की हे तुमचं 10वीचं आहे महाराष्ट्राचं, पण सेम टू सेम 11वीला पण आहे, सेम टू सेम CBSEला पण आहे. तर तुम्ही याला CBSEमध्ये दिलेले पोरं देखील हा वाचू शकतात. तर बघू शकतात. तर लाईट असतं काय, लाईट जराचं नाव आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, दिस इज अ प्रॉपर्टी ऑफ लाईट. पण लाईट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. लक्षात घ्या इकडे पाहानो, लाईट का असते, लाईट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. लाईट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. लाईट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. कसं काय सर, तुम्ही जा उन्हामध्ये, सूर्याच्या किरणामध्ये जा उन्हामध्ये, कसं होतं बघा, चटके चट 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 बसतात आणि बल्ब बघा आपले कसं गरम गरम होतात. तर लाईट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. आणि बघा बघानो, लाईट ऑलवेज ट्रॅव्हल्स इन, लाईट ऑलवेज ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईन, ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. and this straight line path is called as the ray of light. त्याला काय म्हणतो आपण, रे ऑफ लाईट. म्हणजे जे स्ट्रेट लाईन जे पाथ आहे, द स्ट्रेट लाईन पाथ ऑफ लाईट इज कॉल्ड ॲज द रे ऑफ लाईट, रे ऑफ लाईट. तर हे बघा बाळांनो, तर लाईटचे हे वेगवेगळे गुणधर्म आहेत. आणि तुमच्या सिलेबसचा जर विचार केला 10वीचा ह्या वेळेसचा, तर पहिलं रिफ्लेक्शन ऑफ लाईट असतं. काय वाटेल रिफ्लेक्शन ते आपल्याला शिकायचं आहे. नंतर रिफ्रॅक्शन आहे, त्याचे गुणधर्म आहेत स्कॅटरिंग, डिस्पर्शन, रेनबो कसं दिसतो, ह्या सगळ्या ज्या फेनामेना आहेत, ह्या सगळ्या तुमच्या ह्या लाईटच्या गुणधर्मामुळं असतात बरं का. तर लाईट सेक्शन एवढं सुंदर आहे, एवढं चांगला आहे ना. लाईट इज अ वेव अँड ॲज वेल ॲज अ पार्टिकल, दोन्ही पण जर असतं लाईटचं. हे पण भरपूर सायंटिस्टनं सांगितलेलं आहेत. आपल्याला 12वीला पण भरपूर सायंटिस्ट आहेत हे. तर हे फिजिक्सचं 10वीमध्ये काय आहे बघा, तर लाईटचं आपल्याला गुणधर्म शिकायचे, प्रॉपर्टीज ऑफ लाईट. अशी भरपूर प्रॉपर्टी आहेत. मग मेन प्रॉपर्टी कोणत्या आहेत, रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, हे दोन्ही पण आपल्याला शिकायचं आहे. तर लाईट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. लाईट ऑलवेज ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन पाथ and this path is called as the ray of light, ray of light. आणि the branch of physics which deals with the study of light, study of light is called as the optics. त्याला आपण काय म्हणतो बाळा, ऑप्टिक्स म्हणतो. म्हणजे फिजिक्सच्या ज्या शाखेमध्ये आपण लाईटचा अभ्यास करतो त्या सेक्शनला ऑप्टिक्स म्हणतात. आणि लेन्सचा जो पार्ट आहे ह्याच्या पुलंच आहे रिफ्लेक्शनवर वगैरे. आणि लाईटचा असे गुणधर्म आहे,
जर लाईट जर एखाद्या ऑब्जेक्टवर नाही पडली तर तुम्ही त्या ऑब्जेक्टला पाहू शकत नाही. तर लाईट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर इन द फिजिक्स. तर लाईटमुळंच काय होतं, आपल्या जे सनरेज असतात त्याच्यापासून सूर्याची किरणं येतात, लाईट येते, आणि तेच लाईट जे आहे वनस्पती ते लाईटचा वापर करून अन्न तयार करतात. ते पण तेवढं सत्य आहे. तर लाईट जे आहे ते खूप महत्त्वाचे असते. आणि व्हेलॉसिटी ऑफ लाईट जनरली किती असते माहिती आहे नाही, इन एअर मीडियम, ते मीडियम असतात. व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन द मीडियम, एअर मीडियम इज 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. हे युनिट असतं बरं का, SI युनिट, सिरीज युनिट असतं. तर अशा प्रकारे हे व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर असतं. व्हेलॉसिटी ऑफ लाईट, व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर. तर अशा प्रकारे 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. तर खूपच सुंदर चॅप्टर आहे लाईटचं. तर आपण या लाईटमध्ये आता आपलं पहिलं गुणधर्म शिकूया आपण, ज्याचं नाव आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट. छोटंसं बीट आहे बघा, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. रिफ्लेक्शन ऑफ लाईट काय होतं बाळांनो, एक आरसा घे, आरसा घेऊन बाहेर उन्हात जा आणि त्या आरशाचं थोबाल असं करून तिची लाईट तुझ्या घरी बसलेल्या मम्मीच्या डोळ्यावर घाल, चेहऱ्यावर चमचम. तेव्हा कसं होतं बघ, ते रश कशी होती तुला, ए कडू भाड्या ते बंद कर लाईट, म्हणते का नाही. तर अशा प्रकारे कडून तर रिफ्लेक्शन ऑफ लाईट आहे ते, म्हणजे आरशावर लाईट पडली, लाईट पडून ते तुमच्या घरी आली, घरी येऊन आईच्या डोळ्यावर पडली, तोंडावर पडली, आणि ते डोळे बंद झाले, आणि त्यावेळेस त्याला चमकलं आणि ते म्हणली कडू लवकर बस गपचूप. तर हे रिफ्लेक्शन ऑफ लाईट आहे. कसं होतं, द फेनॉमेना ऑफ लाईट, हे तुमचं रिफ्लेक्शन सरफेस आहे, म्हणजे आरसा म्हणा, मिरर आहे म्हणा, समजा मिरर, हे मिरर आहे आरसा. तर हे तुमचं नॉर्मल आहे, समजा इमॅजिनरी लाईन आहे. तर द लाईट फॉल, हे पुन्हा बघूया आपण. तर वेन द लाईट बाउन्सिंग बॅक इन द सेम मीडियम, द प्रोसेस ऑफ बाउन्सिंग बॅक of light in the same medium is called as the reflection of light. It's called as the reflection of light. तर हे तुझं रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. मिररला काय म्हणायचं, रिफ्लेक्टिंग सरफेस म्हणायचं. मिररला म्हणायचं रिफ्लेक्टिंग सरफेस म्हणायचं बाळ. तर द बाउन्सिंग बॅक, द प्रोसेस ऑफ बाउन्सिंग बॅक ऑफ लाईट in the same medium when fall on the reflecting surface, fall on the reflecting surface is called as the reflection of light. Reflection of a light, हे तुझं कोणतं आहे, this is called as the incident, not accident. It is the incident ray, आणि हे आहे अँगल ऑफ इन्सिडन्स आय. आणि इकडं बाहेर रेस गेलं, ह्याला रे म्हणायचं रिफ्लेक्टेड रे. कसं झालं, रिफ्लेक्टेड रे बाउन्सिंग बॅक इन द सेम मीडियम. आणि अँगल आर इज द अँगल ऑफ रिफ्लेक्शन, अँगल ऑफ रिफ्लेक्शन. ह्याला आपण नाव देऊया ABC आणि याला D म्हणूया, ठीक आहे. तर AB कोण आहे, इन्स्टंट रे आहे. BC कोण आहे, रिफ्लेक्टेड रे आहे. ह्याला M डॅश म्हणू, रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. DB कोण आहे, नॉर्मल आहे. DB कोण आहे, नॉर्मल आहे. आणि दिस अँगल I इज कॉल्ड ॲज द अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ इन्सिडन्स. आणि दुसरा आहे अँगल ऑफ रिफ्लेक्शन, अँगल ऑफ रिफ्लेक्शन असतंय बाळा, अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आणि हे दोन अँगल ऑलवेज इक्वल असतात, ते पुढे बघूया आपण. तर दिस इज अ रिफ्लेक्शन ऑफ लाईट. काय असतं, द प्रोसेस ऑफ बाउन्सिंग बॅक ऑफ लाईट, बाउन्सिंग बॅक ऑफ लाईट इन द सेम मीडियम
when fall on the reflecting surface, fall on the reflecting surface is called as the reflection of light, is called as the reflection of light. तर इन्स्टंट रे आहे, हे रिफ्लेक्टिंग सरफेस आहे, आरसा आहे, मिरर आहे. समजा इथून लाईट पडली, खपकन बाहेर गेली, आली अशा प्रकारे. तर दिस इज द नॉर्मल आहे, दिस इज द नॉर्मल. आणि हे जे अँगल पडलेलं आहे इन्स्टंट अँगल आहे. कसं होलाय, दिस इज द अँगल ऑफ इन्सिडन्स, हे नॉर्मल आहे. ठीक आहे, दिस इज नॉर्मल आहे. दिस इज अ ग्लॅन्सिंग अँगल, दिस इज अँगल, दिस ऑल्सो अँगल, रिफ्लेक्टिंग सरफेस अँगल असं नाही, ह्याला ग्लॅन्सिंग अँगल थीटा जी म्हणतात. त्याला काय म्हणतात, त्याला थीटा जी म्हणतात. लक्षात घ्या हे. तर हे पण गोष्टी आहेत बाळा इथं. तर हे झालं रिफ्लेक्शन ऑफ लाईट. हे सगळं लिहून घ्यायचं, असं नोट करून घ्या पहिल्या सुरूला. इथून सुरू करा आणि इथं तुम्हाला लिहायचं आहे. आता काय असतं बघा, ह्याचा पुल्ल काय आहे, लॉज ऑफ रिफ्लेक्शन. बघा, तर हे बघे बाळ, याच्यानंतर असतात नियम, लॉज ऑफ रिफ्लेक्शन, लॉज ऑफ रिफ्लेक्शन, लॉज ऑफ रिफ्लेक्शन, लॉज ऑफ रिफ्लेक्शन. काय असतंय पहिला नियम की इन्सिडेंट रे, नॉर्मल अँड रिफ्लेक्टेड रे लाई इन द सेम प्लेन, लाई इन द सेम प्लेन. हे जमीन आहे, हे एक प्लेन आहे, वरलं सरफेस एक प्लेन आहे, पुढलं भिंतीचं सरफेस एक प्लेन आहे, इकडं बाजू सरफेस एक प्लेन आहे, सगळे प्लेन इथे. तर हे सगळे जे लाईट आहे एकाच प्लेनमध्ये राहते, एकाच प्लेनमध्ये. कोण कोण, इन्स्टंट रे, नॉर्मल अँड रिफ्लेक्टेड रे आर लाई इन द सेम प्लेन, लाई इन द सेम प्लेन. हे पहिला नियम झाला. दुसरा नियम काय म्हणतंय, व्हेन द रिफ्लेक्टिंग सरफेस इज प्लेन, रिफ्लेक्टिंग सरफेस कैसा है, प्लेन है, तो क्या रहता है, एंगल ऑफ इंसिडेंस ऑलवेज इक्वल टू एंगल ऑफ रिफ्लेक्शन, एंगल ऑफ रिफ्लेक्शन, एंगल ऑफ रिफ्लेक्शन. तो ये दो नियम है इसके रिफ्लेक्शन ऑफ लाइट के. दिस इज ऑल अबाउट द रिफ्लेक्शन ऑफ लाइट, रिफ्लेक्शन ऑफ लाइट. अब दूसरा फेनोमेना है इसका, जरा तर हे बघा बाळांनो, हे रिफ्लेक्शन ऑफ लाईट हे पहिला गुणधर्म झालेला आहे. आता आपला दुसरा गुणधर्म शिकायचा आहे, ज्याचं जे चॅप्टरचं नाव आहे तेच काय आहे. तर आपलं जे चॅप्टर आहे ते आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. दिस इज ऑल्सो द प्रॉपर्टी ऑफ लाईट आहे बरं का. हे दुसरं तिसरं काय नसून प्रॉपर्टी ऑफ लाईट आहे. तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे लाईटचं रिफ्रॅक्शन म्हणजे काय. आता तुम्हाला माहिती आहे बाळांनो, लाईट एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जाते, डेफिनेटली जाते. समजा आपला ग्लास आहे, ग्लासला आर पार करून जाते. पाणी आहे, पाण्याला आर पार करून जाते. ठीक आहे, ग्लास आहे, पाणी आहे, एअर आहे, एअरच्या मधून जाते लाईट. पण लाकडामधून, भिंतीतून, पुस्तकातून लाईट जाते का बाहेर, नाही. मग त्याला म्हणायचं ओपॅक्यू सबस्टन्स. काय म्हणायचं, ओपॅक्यू. ज्याच्यातून लाईट पास होत नाही ना बाळा, त्याला म्हणायचं ओपॅक्यू सिस्टम, ओपॅक्यू सबस्टन्स म्हणायचं. आणि ज्याच्यातून लाईट पास होते आरपार त्याला म्हणायचं ट्रान्सपरंट सबस्टन्सेस किंवा मीडियम म्हणायचं. तर काय असतं, लाईट एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये जाते. हे त्रिकालवादी सत्य आहे, त्रिकालवादी सत्य आहे बघा म्हणलं. तर हे तुमचं आहे असं नॉर्मल लाईट आहे. तर अशा प्रकारे बघा बाळांनो, तर काय होतं, व्हेन लाईट मूव्स फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम चेंजेस इट्स अ पाथ. मग थोडंसं काय होतं, बेंडिंग होतं. कुठं बेंडिंग होतं काय ते बघूया आपण. तर हे मीडियम फर्स्ट आहे आणि मीडियम सेकंड आहे. समजा लाईट आलेले पाण्यामधून गेलेली आहे समजा, किंवा ग्लास आहे म्हणा, हे तर ग्लासमधून लाईट पास झालेली आहे. तर अशा प्रकारे काय होतं बाळांनो, व्हेन द लाईट कमिंग, व्हेन द चेंज, द प्रोसेस ऑफ चेंज इन पाथ ऑफ लाईट, चेंज इन अ पाथ ऑफ लाईट व्हेन मूव्स फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम, one medium to another medium, this is called as the refraction of light. किंवा
द बेंडिंग ऑफ लाईट when moves from one medium to another medium is called as the refraction of light. तू काय कर, एक काचचा ग्लास घे, त्याचा अर्ध पाणी भर, बारने पाणी भर, पेन ठेव त्याच्यामध्ये, पूर्ण पेन मोठी असली पाहिजे ग्लासापेक्षा, तर ते पेन वरचा जे भाग आहे सरळ आणि पाण्यातला भाग तुला बेंड दिसेल, बेंड वाकडं दिसते का नाही बघा तुम्ही. तर अशा प्रकारे हे जे आहे तिथं पेन्सिल बेंड होत नाही, तिथं लाईटनं मार्ग चेंज केलेला आहे म्हणून तुम्हाला ते बेंड दिसतं बाळानो. तर एवढं आहे लाईटचं गुणधर्म आहे. तर हे जे आहे आपण त्याला नाव द्या तेच आपलं. तर द चेंज इन पाथ ऑफ लाईट व्याख्या याची, द चेंज इन पाथ ऑफ लाईट वेन मूव्स फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम इज कॉल्ड ॲज द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हे तुमचं नॉर्मल आहे म्हणा, याला एन डॅश म्हणूया आपण, एन डॅश आहे. हे तुमचं ए इथं बी, याला सी नाव देऊ. तर ए बी कोण आहे, इन्सिडंट रे आहे. हे अँगल ऑफ इन्सिडन्स विथ नॉर्मल केलेलं अँगल, हे नॉर्मलसोबत अँगल केलेलं हे रिफ्रॅक्टर रे. आता हे कोणतं रे आहे, रिफ्रॅक्टर रे आपण खाली येतं. तर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे इथं. तर ए बी कोण आहे, हु इज ए बी, ए बी इज द इन्सिडंट रे, इन्सिडंट रे. बी सी कोण आहे, हु इज बी सी, बी सी इज द रिफ्रॅक्टेड रे, रिफ्रॅक्टेड रे. म्हणजे आरपार झालं. इथं काय मग अँगल ऑफ आय, अँगल ऑफ दिसला का हो, हां, अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ इन्सिडन्स अनेकला दिसते खाली, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. हे खाली दिसून आले एक लाईन. हे तर खाल्ला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे, समजून घ्या हे, ठीक आहे. तर हे झालं तुमचं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आता जे लॉज आहे त्याचे काय लॉ असतात, तेच इन्स्टंट रे, रिफ्रॅक्टेड रे, नॉर्मल आर लाई इन द सेम प्लेन, लाई इन द सेम प्लेन. मग दुसरं काय, आता दुसरं आहे स्नेल्स लॉ. स्नेल्स लॉ काय म्हणते, स्नेल्स लॉ, द साइन अँगल ऑफ इन्सिडन्स, द साइन अँगल ऑफ इन्सिडन्स, द रेशो बिटवीन साइन अँगल ऑफ इन्सिडन्स to sine angle of refraction is a constant. लक्ष द्या बाळानो, is constant and this constant is called as the refractive index. तो constant is called as the where constant is called as, constant is called as refractive index, refractive index. तर हे बघा बाळ, तर ह्याचं जे सिम्बॉल असतं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचं, एकतर तुझं म्यू घेतात किंवा आपल्या महाराष्ट्र बोर्डामध्ये एन घेतलेला आहे, महाराष्ट्र बोर्डामध्ये एन घेतलेला आहे. CBC मध्ये पण म्यू किंवा एन दोन्ही आलं तरी काय टेन्शन घेऊ नका. फिजिक्सचं थोडं आहे, थोडं सिम्बॉल्स टेन्शन आहे थोडंसं. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असतं आता ज्याच्यावर आपला अभ्यास करायचा आहे. तर साइन अँगल ऑफ इन्सिडन्स टू साइन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, ह्या दोघातलं रेशो कसं असतंय, कॉन्स्टंट असतंय. ह्याला म्हणायचं स्नेल्स लॉ. फॉर गिवन टू मीडिया, फॉर गिवन टू मीडिया द रेशो बिटवीन साइन अँगल ऑफ इन्सिडन्स to sine angle of refraction, sine angle of refraction is constant, is a constant. हे आहे स्नेल्स लॉ, हे आहे स्नेल्स लॉ. डबल सांगतो, फॉर अ गिवन टू मीडिया द रेशो बिटवीन साइन अँगल ऑफ इन्सिडन्स टू साइन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज कॉन्स्टंट, इज अ कॉन्स्टंट. हे आहे तुमचं स्नेल्स लॉ. तर आता बघा तुमची लाईट
पहिल्या मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये चाललेले आहे, तर हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसं लिहितात? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. बघा ह्याला वाचायचं कसं? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ टू with respect to 1. with respect to 1. तर हे बघा बाळांनो, हे सगळं नोट करून तुम्हाला घ्यायचं आहे. वारंवार असं व्याख्या सांगितल्यावर व्याख्या करायची. पहिलं ह्याची व्याख्या लिहून पुन्हा फिगर काढायचं, पुन्हा हे लिहायचं. नंतरचे लॉज ऑफ रिफ्लेक्शन हे तुम्ही लिहायचं आहे. नंतर लॉज ऑफ रिफ्लेक्शन हे लिहायचं आहे खाली. स्लेन्स लॉ वगैरे विचारतंय 2 मार्काला स्लेन्स लॉ. तर अशा प्रकारे बघा पुढं जाऊया आपण की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतं का आणि कसं होतं. आता लाईट एका मीडियम आणि दुसऱ्या मीडियम जाताना, आता मीडियम कसे असतात? रेअर मीडियम आणि डेन्सर मीडियम असतात. आता हे काय काढलं रे बाबा? रेअर अँड डेन्सर मीडियम. कोणतं रेअर आहे, कोणतं डेन्सर आहे? जोपर्यंत आपल्याला त्याचं दोघाचं कोणते मीडियम आहेत ते कळत नाही, त्याच्यामुळे आपण जोडी लावू शकत नाही. कसं? समजा फॉर एक्झाम्पल तुमचं जे पहिलं मीडियम आहे, एक पहिला आहे एअर आहे आणि दुसरा मीडियम कोणता आहे? ज्यामध्ये वॉटर आहे. समजा वॉटर. तर हे 2 मीडियमची जोडी आहे. तर ह्याच्यामध्ये एअर कोण असतं मग दोघांमध्ये? रेअर मीडियम, विरळ माध्यम. और वाटर क्या रहता है? डेंसर मीडियम. वाटर क्या रहता है? डेंसर मीडियम है. अब देखो सेकंड देखो, समझो फर्स्ट मीडियम है आपका वाटर है. फर्स्ट मीडियम कौन है? वाटर है. और दूसरा मीडियम कौन है? गिलास है. गिलास सॉलिड है ना, गिलास सॉलिड है. समझो वाटर में से लाइट गई, गिलास में गई, तो पहला जो मीडियम है इसको बोलेंगे हम रेयर मीडियम. अब ये क्या हो गया? फिर डेंसर हो गया. क्या हो गया? डेंसर. तो बच्चों ये जो रिफ्रैक्टिव इंडेक्स है ना, इट इज़ अ प्रॉपर्टी ऑफ मटेरियल. इट इज़ द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल विच डिपेंड अपॉन द वेलोसिटी. के ऊपर डिपेंड रहती है. तो इस तरह से हमको समझ के लेना चाहिए बच्चों कि एक लाइट कैसी जाती है, कैसा रिफ्रैक्शन होता है, तो ये आपको समझ में आना चाहिए. तो अब रिफ्रैक्टिव इंडेक्स क्या है, हम इसके बारे में थोड़ा सा पढ़ेंगे. तो उससे पहले ये जो लाइट ट्रैवलिंग होती है कैसा? व्हेन लाइट मूव्स फ्रॉम, ध्यान दो ये नॉर्मल तुम्हारा है. व्हेन लाइट मूव्स फ्रॉम रेयर मीडियम, केस से समझो, केस 1 आहे. रेयर टू डेन्सर म्हणजे एअर टू वॉटर किंवा एअर टू ग्लास म्हणा, ह्याच्यावर लाईट चाललेली आहे. तो ये जो तुम्हारी लाइट ऐसी आएगी, ऐसा आली रे आली, अप्सरा नाही लाईट आली आणि हे काय होतं? हे जातं बेंड टुवर्ड्स द नॉर्मल. हे नॉर्मल आहे भाऊ, हे नॉर्मल आहे. जेव्हा लाईट तुमची ना रेअर मीडियम टू डेन्सर मीडियम जाते त्यावेळेस काय होतं? हे जे रिफ्रॅक्टेड रे आहे बेंड टुवर्ड्स द नॉर्मल. म्हणजे काय असतं? अँगल आय ग्रेटर दॅन अँगल आर. अँगल आय ग्रेटर दॅन अँगल आर असतंय. म्हणून काय असते बाळा? साइन आय बाय हे साइन आर जे सूत्र आहे, दिस इज ग्रेटर दॅन 1 असतं या केसमध्ये. दुसरी केस बघा. दुसरं केस काय असतं? व्हेन लाईट मूव्स फ्रॉम डेन्सर टू रेअर मीडियम. हे केसेस आहेत बेटा, लक्षात ठेव, हे खूप महत्त्वाचं असतंय. आणि हा चॅप्टर तुम्हाला 12वी पर्यंत तुमच्यासोबत राहणार आहे हे कन्सेप्ट, म्हणून लक्षात ठेवा. आली रे आली लाईट आली, कोणती? इन्सिडेंट लाईट आली. ह्याच काय होतं? हे रिफ्रॅक्टेड रे आहे अवे फ्रॉम द नॉर्मल.
अवे फ्रॉम द नॉर्मल, बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल, अवे चाललेलं आहे. हे इकडे येणार होतं आणि हे चाललं तिकडं नॉर्मलपेक्षा दूर चाललेलं आहे. तर बाळा हे लक्षात कसं ठेवायचं, एक लक्ष ठेवलं का दुसरं होतं आहे दूर, आहे का, दूर जरी दूर, दूर 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 जरी दूर. हां याद रहेगा. हां जेव्हा लाईट डेन्सर टू रेअरर जाते, रिफ्रॅक्टेड रे मूव अवे फ्रॉम द नॉर्मल, अवे फ्रॉम द नॉर्मल, दूर दूर दूर. हाँ याद रहेगा, तो याद रखना है आपको ये दूर. ठीक आहे, ओके. तर हे बघा बाळांनो, तुम्हाला सांगितलं होतं की डेन्सर टू रेअरर गेली की दूर जाते. हां DR दूर. आणि ऑन द सरफेस असलं, आणखी कंडिशन आहे ह्याच्यामध्ये, ऑन द सरफेस असलं तर ते कसं, समजा ऑन द इंटरफेस आहे, हे समजा एक इंटरफेस आहे, तर ह्या इंटरफेसवर लाईट जर पडली तर सरळ निघून जाते, कारण की इथं रेअरर टू डेन्सर, समजा रेअरर टू डेन्सर मीडियम आहे, तर आपल्या जर या इंटरफेसवर पडली तर लाईट काय होते, सरळ निघून जाते. तर हे तिसरी केस झालं. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे तुम्हाला, अँगल I लेस दॅन अँगल R, म्हणजेच साइन I बाय साइन R इज लेस दॅन 1, लेस दॅन 1. ठीक आहे, हे झाले रिफ्रॅक्शनचे केसेस. आता आपल्याला मेन शिकायचं आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसं असतं काय नाही. ओके, आणि त्यावर प्रॉब्लेम वगैरे आपल्याला घ्यायचं येतं, आणि ते प्रॉब्लेम वगैरे घेतलं की तुम्हाला एकदम सोपं होतं. आता आणखी एक केस सांगतो तुम्हाला मी, की समजा हे तुमचं एक ठोकळा आहे, ग्लास आहे, ह्या ग्लासमध्ये काय झालेलं आहे, इथे एक नॉर्मल आहे, हां इथे एक नॉर्मल आहे. आता काय झालं, इथून लाईट आली, आली रे आली लाईट आली, हे ना काय झालं, हे वरलं रेअर मीडियम आहे, डेन्सरमध्ये आले, बेंड टुवर्ड्स नॉर्मल, बेंड टुवर्ड्स नॉर्मल, बेंड टुवर्ड्स नॉर्मल. तर अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे. आता हे पुढला आणखी इंटरफेस आहे, दिस इज अनदर इंटरफेस इज देअर. आता काय होतं, लाईट डेन्सर टू रेअर, इट इज अवे फ्रॉम नॉर्मल. कैसा हो रहा है भैया, अवे फ्रॉम नॉर्मल, दिस रेयर मीडियम. देखो पहले हवा में से लाइट आई, ग्लास में गई, ग्लास से बाहर आई, तो ऐसे खेला हुई लाइट के, तो लाइट ने खेला करे सो है, तो ये नहीं I1 बोले उसको आप यहाँ पे, और यहाँ पे जो लाइट है ना बाहर आई, तो इट इज़ एमर्जेंट एंगल, एंगल ऑफ एमर्जेंट. और कभी भी ये एंगल I इज इक्वल टू द एंगल E रहता है बच्चों, याद रखियो. तो इस तरह से ये एंगल और ये एंगल सेम ही रहता है. तो बाय द मैथमेटिक्स, तो इस तरह से देखो, हवा में लाइट आई, डेंसर में ग्लास में गई, बेंड टूवर्ड्स नॉर्मल, बेंड टूवर्ड्स नॉर्मल, फिर उसको डेंसर टू रेयर है, डेंसर टू रेयर है, बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल, बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल. एंगल ऑफ इंसिडेंस, एंगल ऑफ रिफ्रैक्शन, एंगल ऑफ इंसिडेंस हो गया यहाँ पे. अब ये एंगल ऑफ एमर्जेंट, एंगल ऑफ एमर्जेंट हो गया. तो इस तरह से दिस इज ऑल्सो रिमेंबर इन योर माइंड, माइंड गेम में होना चाहिए बच्चों. अब हम पढ़ने जा रहे हैं बहुत ही बढ़िया कंसेप्ट, जिसके ऊपर से प्रॉब्लेम भी आते हैं, प्रॉब्लेम भी येतात त्या बीटवर, आणि ज्याचं नाव आहे बाळा, लक्ष दे इकडं. आणि मैंने तुमको बोला था फिजिक्स को पढ़ना नहीं है, फील करना है. तो फील करते जाओ, पढ़ते जाओ फिजिक्स, पढ़ो फिजिक्स, फील करो फिजिक्स. लावून घे करंट, करंट तुला कळतं ना जास्त, करंट घे लावून. तर अशा प्रकारे पुल्ल घे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ह्याच्यानंतर आपण एक लाईट हीट सेक्शन घेणार आहोत. हीट सेक्शन घेणार आहोत बाळा, लक्षात ठेवा, 1 by 1. तर तुमचं 10वीचं बेसिक झालं ना, 11वीला तुम्हाला सोपं जातं, म्हणून घेऊ लागलं सगळे. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स और डॉट I डॉट लिहा, काही फरक पडत नाही. सिम्बॉलचं NB आहे, आणि कुठं कुठं म्यू पण असते बरं का. तर सिम्बॉलच्या घसाट्यात तुम्ही येऊ नका, तर सिम्बॉल चेंज होऊ शकतात. तर आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचे फॉर्म्युले काय आहेत बघा. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम टू विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट असलं
तर velocity of light in medium first by velocity of light in medium 2 तर हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जे आहे ना बाळ, हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिपेंड्स ऑन वेलॉसिटी. लक्षात ठेव, हे महत्त्वाचं आहे. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हे मटेरियलची प्रॉपर्टी आहे, ते मटेरियलचं गुणधर्म आहे बाळा. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दुसरं काय नसून त्या मीडियमचं गुणधर्म आहे आणि टोटली डिपेंड अपॉन द वेलॉसिटी. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिफरंट फॉर डिफरंट मटेरियल. वा 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 वा, छान. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिफरंट असतं कोणासाठी? फॉर डिफरंट मटेरियल. मटेरियल चेंज, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज. मटेरियल चेंज, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज. झोपते बघा आहे ना परते. आणि अशा प्रकारे बाळानो हे आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तुम्हाला पुस्तकात टेबल दिला आहे, पुस्तकातलं बघून लिहा. वेगळ्या व्हॅल्यू दिल्या आहेत पुस्तकात. काय काय दिले व्हॅल्यू बघा. एअरचं 1 आहे, आईसचं 1.31 आहे, वॉटरचं 1.33 आहे, अल्कोहोल 1.36 आहे, केरोसिन 1.39 आहे, असे भरपूर दिले आहेत. डायमंडचं 2.42 आहे, बेंझिनचं 1.5 आहे, क्राऊन ग्लास 1.52 आहे. तर मटेरियल टू मटेरियल चेंज होतं. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तर हे बघा पाहनो, आता त्याच्यामध्ये दुसरं पण असतं बरं का. कसं? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम विथ रिस्पेक्ट टू एअर असलं तर वेलॉसिटी ऑफ एअर बाय वेलॉसिटी इन व्हॅक्यूम, अँड दिस इज कॉल्ड ॲज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ मीडियम विथ रिस्पेक्ट टू एअर किंवा व्हॅक्यूम. विथ रिस्पेक्ट टू एअर किंवा व्हॅक्यूम इज कॉल्ड ॲज द ॲबसल्यूट रिफ्रैक्टिव इंडेक्स. क्या बोलेंगे इसको हम? एब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बोलते हैं. ठीक आहे. आता समजा एक्झाम्पलसाठी तुम्हाला सांगतो मी इथं. समजा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ गिलास विथ रिस्पेक्ट टू एअर आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ गिलास विथ रिस्पेक्ट टू एअर आहे. तर वेलोसिटी ऑफ एयर बाय वेलोसिटी ऑफ गिलास, जो पहले है वो ऊपर है, जो पहला है वो पहला है, जो दूसरा है वो नीचे है. पहला ऊपर, दूसरा नीचे. जो पहले है ऊपर है, जो सामने है वो नीचे है बच्चों. तो कैसा बनेगा? रिफ्रैक्टिव इंडेक्स ऑफ गिलास with respect to air, refractive index of glass with respect to air, refractive index of 2 with respect to 1 with respect to 1. मग लाईट चालले कुठून कुठं? लाईट चालली ये एअर टू ग्लासमध्येच अर्थ. लक्ष द्या, मजा आलं का नाही? तर आता लाईट कुठून चालली? हवेतून ग्लासमध्ये, हवेतून ग्लासमध्ये. याचा अर्थ असा आहे. आता याचा उलट बघू. अरे बाबा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वाटर विथ रिस्पेक्ट टू गिलास. ह्याचा अर्थ सांगा. लाईट कुठून कुठं चालली? लाईट कुठून कुठं चालली? कुठं चालली सांगा लवकर? गिलास टू वॉटर, गिलास टू वॉटर झालेली आहे. तर हे लाईट चालली आहे ग्लास टू वॉटर म्हणून चालले रे बाळा. आणि हे व्ही गिलास, वेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास बाय वेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर, वेलॉसिटी लाईट इन वॉटर. तर हे अशी सूत्र आहेत. तर हे एक मेन सूत्र आहे. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा हा एक मेन सूत्र आहे. आणखी कोणता आहे दुसरं सूत्र? दुसरं फॉर्म्युला कोणता आहे? ह्याच्यावर तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे. व्हिडिओ जरा मोठा होत असेल पण तुम्ही बेसिक समजून घ्या. आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम टू विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट असेल तर कसं असतं? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 2, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 1. अरे बापरे, हे तर वेगळंच गेलं की. आता इथं वेगळंच नाही, इथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 2 बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 1. जसं एक्झाम्पलसाठी म्हटलं की बाबानो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ गिलास विथ रिस्पेक्ट टू एअर म्हणलं तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ गिलास वर आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर खाली. म्हणजे वेलोसिटी कसं आहे? जो पहला है ऊपर है, जो दूसरा है वो नीचे है. तो इसमें कैसा है? जो पहला है वो नीचे है, वो जो दूसरा है ऊपर है. ऐसा दूसरा वर, पहला खाली, दूसरा वर, पहला खाली, दूसरा वर, पहला
उलट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्समध्ये तर अशा प्रकारे हे झालं सूत्र एक. पुढले का आहे, हमरा सिनियल्स लॉ. का बोलता है, क्या बोलती तू, साइन आय बाय साइन आर बोलती. तर हे 3 सूत्र आहेत बाळा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचे. म्हणजे जनरली हे 3 फॉर्म्युले आहेत. नंतर आपण लेन्स वगैरे वेगळं असते ते लेन्स वगैरे शिकताना आपण त्याचं पण बघूया. तर लेन्स पण घेणार आहे. तर हे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट जे आहे महाराष्ट्र 10वीचं म्हणून घेतलेलं आहे, कारण त्यांचं कंटेंट घेऊ लागले म्हणून. पण हे चॅप्टर 11वीच्या पोरांसाठी पण महत्त्वाचं आहे. हे चॅप्टर CBSEच्या मुलांसाठी पण महत्त्वाचं आहे. तर हे चॅप्टर CBSEला पण आहे आणि 11वीला पण आहे, हे लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे एवढं झालेलं आहे आणि आता आपण आज थांबणार आहोत. ओके, पुन्हा प्रॉब्लेम पाठवतो नंतर. तो हॅपी जर्नी, गुड नाईट, गुड डे. सबस्क्राईब करो, चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्हाला चांगला व्हिडिओ पाठवतो. नंतर बघा काय बघणार नाही तुमचं, तुम्ही बघा माझं. ओके.